भाग्य विजय या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आपल्याला आज मार्गदर्शन करतायत औरंगाबादचे डॉक्टर विजय चाटोरीकर आणि शाश्वत ज्योतिषशास्त्र या विषयावरती ते आपल्याला सांगतात आणि आपल्या एक एक शंकांचं सुद्धा निरसन करतायत। मग ग्रहांचं झालं, नक्षत्रांचं झालं, राशींचं झालं, त्याच्यानंतर झालं मला वाटतं कालसर्प योगाचं झालं, मग मंगळाचं सुद्धा झालेलं आहे। पण मला 7.5 बद्दल विचारायचं आहे, कारण की 7.5ला सुद्धा लोक घाबरतात। मग ती खरंच 7.5 वर्षांची असते का, की त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त काळ टिकते? 7.5 ह्या शब्दाला ऐकूनच लोक भले लोक परेशान होतात। आणि काय असतं की 7.5 ही गोचर ग्रहाचं जे भ्रमण असतं त्यानुसार ते आपल्या कुंडलीमध्ये होत असते। तर आपल्या कुंडलीमध्ये प्रथम स्थानात, द्वादश स्थानात आणि शनीचं जे भ्रमण असतं ते द्वादश, प्रथम आणि द्वितीय, जेव्हा ते द्वादश स्थानात येते तेव्हा शनीची 7.5 सुरू होते, जे आपल्या राशीपासून। समजा उदाहरणार्थ तुमची रास कोणती आहे? सिंह रास। सिंह रास आहे तर 5 नंबरची रास आहे। जेव्हा कर्क राशीमध्ये सिंह येतो तेव्हा तुम्हाला शनीची 7.5 शनी येतो तेव्हा तुम्हाला शनीची 7.5 सुरू होते। म्हणजे तिथे 2.5 वर्ष राहत तो। म्हणजे शनी हा एकाच घरामध्ये 2.5 वर्ष थांबत असतो, म्हणून त्याला मंदगतीचा ग्रह असं समजतो। तर तिथे ते 2.5 वर्ष, पुन्हा तो सिंह राशीमध्ये येतो तिथे 2.5 वर्ष राहतो आणि त्याच्यानंतर कन्या राशीत जातो तिथे पण 2.5 वर्ष राहतो। म्हणजे 2.5 हे 7.5 वर्षाचं गणित आहे। हे 7.5 वर्ष ही 7.5 असते। पण लोकांच्या मनामध्ये शनीची 7.5 असलं की मग तेव्हा ते निर्णय घेणं बंद करतात, डिरिंग करणं बंद करतात, काही पॉझिटिव्ह गोष्टी करणं बंद करतात, घाबरून जातात। आता मी पाहतो ना, माझ्याकडे येणारे लोक शनी सर मला शनीची 7.5 सुरू झाली। आता कालपर्वात माझ्याकडे आता पुढच्या वर्षी ह्याला मकर राशीला शनीची 7.5 सुरू होणार आहे। तर ते लोक आत्तापासून माझ्याकडे येतात की मला पुढच्या वर्षी शनीची 7.5 सुरू होणार आहे, मग त्याच्यावर काय उपाय करायचे। म्हणजे इतकी त्याची धास्ती लोक घेतात की शनीची 7.5 म्हणजे त्यांना वाटतं की आहे नाही, कारण शनी असा ग्रह आहे की तो देतो खूप आणि घेतो पण खूपच। त्यामुळे काय की त्याच्याबद्दलची एक भीती आहे। पण शनी जो आहे तो असा ग्रह आहे की तो वस्तुस्थितीची जाणीव करून देणारा ग्रह आहे। तुम्ही काय आहेत हे तुम्हाला जाणीव करून देणारा ग्रह म्हणजे शनी। तुमची थोडक्यात आपण मराठीमध्ये सांगायचं की प्रत्येकाला तो त्याची लायकी दाखवून देतो की तुझी लायकी काय आहे, तो लायकी दाखवणार ग्रह म्हणजे शनी। तो प्रत्येकाला सांगतो की तू अशा, शनीला अहंकार जमत नाही, गर्व जमत नाही, तिथं नम्रपणे वागा, तुम्हाला शनी 7.5चा काहीच त्रास होत नाही। होतं काय की शनीच्या 7.5 अहंकार सोडून द्यायचा, गर्व सोडून द्यायचा। आपण जे म्हणतो मी हे करून दाखवणारच, चा जे उच्चार करतो, म्हणजे एवढं आपण तर ओव्हर नाही जायचं, प्रयत्न करतो करून पाहण्याचा, असं बोललं तर निश्चित ते काम होतं। पण मी करून दाखवणारच म्हणजे शनी म्हणते बरं दाखवतो का, मी दाखवतो काय असतं। म्हणजे शनी हा ग्रह अशा पद्धतीने आपल्याला परिणाम करतो। तर ह्या शनीच्या 7.5 काय असतं की बऱ्याच जणांना वाटतं की अशुभच घडतं, पण तसं काय नाही। बऱ्याच जणांचं भाग्योदय पण शनीच्या 7.5 होतो। कोणाचं घर होतं, कोणाला नोकरी लागते, कोणाचं शिक्षण पूर्ण होतं, उच्च शिक्षण पण होतं बऱ्याच जणांचं शनीच्या शनी हा वाईटच आहे असं नाही म्हणता येणार। हां, फक्त शनीच्या 7.5 7.5 वर्ष पूर्ण अशुभच असतात असंही काही नाही। त्यातला काही काळ असतो, प्रत्येक 2.5 वर्षातले 6 महिने असे असतात की ते त्रासदायक असतात। पण ते फक्त आपल्याला जाणकार ज्योतिषाकडून जाणून घेता आले पाहिजेत की तो प्रत्येक याच्यामध्ये कोणत्या पायानं आहे, तांब्याच्या पायानं आहे, लोखंडाच्या पायानं। जेव्हा लोखंडाच्या पायानं असतो तेव्हा तो चांगले फल देतो, शुभ फल देतो। तांब्याच्या पायानं असतो तर मिश्र फल देतो। पण तो सुवर्णाच्या पायानं जेव्हा येतो तेव्हा तो कष्टदायक असतो, तो त्रास देतो। मग हे नेमकं कोणत्या पायानं तो शनी त्या राशीमध्ये येतोय हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असतं। त्या जाणकार ज्योतिषाला ते कळालं पाहिजे आणि त्यांना ते तुम्हाला सांगितलं पाहिजे। त्यानुसार आपण त्याच्यावर उपाय जर केले, निश्चित प्रत्येक गोष्टीला अशी समस्या, कोणतीही अशी समस्या नाही की ज्यावर उपाय नाही। त्यामुळं प्रत्येक गोष्टीवर उपाय आहे, फक्त ते तुम्हाला कळायला पाहिजे की आपल्याला करायचं आहे काय, त्यावर उपाय काय करायचा हे समजलं पाहिजे आणि ते सांगणाऱ्यांना व्यवस्थित सांगितलं पाहिजे। तर निश्चितच शनीच्या 7.5 सुद्धा भीती दूर होईल। आपण ह्या विषयावर पण एक एपिसोड घेऊ शकतो। जेवढे काही प्रश्न विचारलेत त्या प्रत्येक प्रश्नावर आपण एक एपिसोड घेऊ शकतो। एवढी आपण त्यांना जास्तीत एका एपिसोडमध्ये सुद्धा माहिती सांगणं पूर्ण होणार नाही, तर एका प्रश्नाचे 2-2 एपिसोड सुद्धा घ्यावे लागतील आपल्याला। पण निश्चित घेऊ आपण। लोकांना आपल्याला या बाबतीत जागृत करणं गरजेचं आहे, कारण लोकांच्या मनामध्ये एक विशिष्ट प्रकारची ज्योतिषाबद्दल एक भावना आहे, श्रद्धा असते। काही श्रद्धेनं पाहतात, काही जण थोतांड म्हणून पण पाहतात। पण माझं म्हणणं आहे की तुम्ही अभ्यास करा। जे थोतांड म्हणतात त्यांच्यासाठी मला एक गोष्ट सांगायची की कोणतेही शास्त्र खोटं नसतं। हां, अभ्यास करून चर्चा करा, तुम्हाला त्याच्यात निश्चितच पॉझिटिव्ह दिसेल।
आणि जे आंधळेपणानं श्रद्धा करतात त्यांना पण काही गोष्टी सांगायच्या आहेत मला, की एकदम डोळे झाकून असंही काही नसतं, की ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक शास्त्र आहे. ते फक्त मार्गदर्शन करतं, चालायचं तुम्हालाच आहे. बरोबर. प्रयत्न तुम्हालाच करायचे आहेत. प्रयत्न आणि ती परमेश्वर, एक मराठीत म्हण आहे, त्यानुसार तुम्हाला प्रयत्न करायचे तरच तुम्हाला तिथं फळ भेटणार आहे. ज्योतिष फक्त तुम्हाला मार्ग दाखवू शकतो. त्याच्यामुळे सर, प्रत्येक अशा विषयांवरती ज्याची तुम्हाला भीती वाटते आहे, मग ती शनीची 7.5 असो, मग मंगळाचा ग्रह असो किंवा आणखी काही असो, याच्याबद्दल दर रविवारी 3 वाजता हा भाग्यविजय कार्यक्रम असणार, तेव्हा तो न चुकता पाहायला विसरत जाऊ नका. मला अजून तुम्हाला विचारायचं आहे की ग्रहमानानुसार आपण जी रत्न धारण करतो तर त्याच्यामुळे फलप्राप्ती होते का? निश्चित. रत्न जे असतात ना ते जमिनीमध्ये खूप खोल, हजारो फूट खोलवर आपल्याला मिळतात. त्याच्यामध्ये एक नैसर्गिक वैश्विक ऊर्जा ज्याला म्हणतो आपण, पॉझिटिव्ह एनर्जी, ती असते. त्याचा परिणाम आपल्या शरीरावर निश्चित होत असतो. आपल्या ब्लड सर्क्युलेशनवर त्याचा इफेक्ट होत असतो आणि त्याच्यानुसार आपण आपला स्वभाव बदलतो किंवा आपल्या शरीरातून निघणारी जी रश्मी, ज्याला आपण एनर्जी म्हणतो, ऊर्जा म्हणतो, ती पण पॉझिटिव्ह होते. आपल्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह होतो. फक्त रत्न कोणतं धारण केलं पाहिजे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. विनाकारण कोणतेही रत्न घेतलं आणि ते घातलं त्याचा इफेक्ट येईल असं नसतं. तुमच्या जन्मकुंडलीनुसार तुम्हाला कोणतं रत्न सूट होतं हे आपण ते जाणून घेऊन, चांगल्या जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन जर आपण ते धारण केलं तर निश्चित त्याचा आपल्याला फायदा होतो. जी बाजारामध्ये आपण ॲडव्हर्टाइज्ड वगैरे ऐकतो त्याच्यामध्ये सुद्धा रत्न बद्दल सांगितलं जातं, मग ती जर रत्न घेतली तर त्याचा उपयोग होऊ शकतो का, त्याच्यात फसवणूक होऊ शकते? काय कसं असतं ह्या बाबतीमध्ये मी सांगणं एकदम चुकीची गोष्ट आहे की बाजारातले घेऊच नका किंवा घ्या, ह्या दोन्ही गोष्टी. फक्त गॅरंटी असणं फार गरजेचं असतं. त्याची जी क्वालिटी आहे किंवा त्याची जी शुद्धता आहे ही तपासणं फार गरजेचं असतं. आणि आजकाल भरपूर लॅबोरेटरीज आहेत, तुम्ही टेस्ट करू शकता रत्न आणि तिथे टेस्ट करून घेऊ शकता. तसं पाहायला गेलं तर माझ्याकडे पण सगळे ओरिजिनल रत्न वगैरे मिळतात, पण मी इथे नाही सांगणार की माझ्याकडून घ्या म्हणून. पण महत्त्वाचं एक आहे की तुम्ही जिथून घेता तिथून जाणकार ज्योतिषाचा सल्ला घ्या की तुम्हाला ते आधी रत्न सूट होते की नाही हे पहा. त्यानंतर त्या रत्नाची शुद्धता पहा, त्याचा हार्डनेस पहा, त्याची ग्रॅव्हिटी पहा. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून नंतर ते रत्न तुम्हाला रत्नावरनं पण एपिसोड घ्यावा लागणार आहे, कारण की त्याची शुद्धता कशी तपासायची हे कसं सगळ्या गोष्टी आपण घेऊ, प्रत्येक गोष्टीवर एपिसोड घेणारच आहोत. पण रत्नाची शुद्धता त्याच्या सर्टिफिकेटवर असते. तुम्ही कोणत्या लॅबोरेटरीमध्ये जाऊन चेक करू शकता. पुणे, मुंबई अशा ठिकाणी लॅबोरेटरीज आहेत त्याच्या, आणि तिथं आपण टेस्ट करू शकतो. आपल्याला कळतं की रत्न किती क्वालिटीचं आहे, किती शुद्धतेचं आहे, त्यानुसार त्याचा इफेक्ट. आणि रत्न धारण करताना अजून एक महत्त्वाची गोष्ट असते की तुम्ही किती कॅरेटचं रत्न धारण केलं पाहिजे. कॅरेट म्हणजे त्याचं वजन असतं. लोकांना वाटतं ती क्वालिटी आहे, क्वालिटी नाही. कॅरेट ही क्वालिटी सोन्याची आहे. 24 कॅरेटचं गोल्ड जे म्हणतो आपण, ती सोन्याची क्वालिटी आहे, पण रत्नामध्ये ते वजन आहे. तर त्यामुळे रत्न किती कॅरेटचं धारण केलं पाहिजे ह्याला सुद्धा फार महत्त्व आहे. त्याकरता जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन निश्चित आपण त्याच्यावर मार्ग शोधू शकतो. माझ्याकडे बरेचसे प्रश्न राहिले तसे, पण मला वेळ पण खुणावते आहे की आता संपायची वेळ झालेली आहे कार्यक्रम, कारण की 4 वाजत आलेले आहेत. कार्यक्रम इथेच संपते, पण पुन्हा एकदा आठवण करून देते सगळ्या प्रेक्षकांना की आजपासनं दर रविवारी 3 ते 4 वाजेपर्यंत आपण हा कार्यक्रम चालू ठेवणार आहोत. तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते तुम्ही सरांना ईमेल करू शकता, त्यांच्या ईमेल आयडी वरती, आणि त्यांचं सर निरसन करतील. सर, तुम्हाला काही सांगायचं आहे? निश्चितच ह्या कार्यक्रमाला प्रतिसाद चांगला मिळेल असं मला वाटतं. आणि बऱ्याच जणांचे याआधी पण मला मेल आलेले आहेत, आणि यापुढेही मला वाटतं की आपल्या मनामध्ये काही शंका असतील तर तुम्ही निश्चित त्या ईमेलद्वारे कळवा. त्या विषयावर पण आपण एक जास्तीत जास्त लोकांची त्याचा समस्या असेल तर आपण त्याच्यावर पण एक एपिसोड घेऊ, लोकांच्या शंका निरसन करू. आम्ही इथे आहेतच तुमच्या शंका निरसन करण्यासाठी. परफेक्ट अनालिसिस, परफेक्ट सोल्युशन हे आमचं ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे निश्चित तुम्ही कार्यक्रम पहा आणि त्याचा फायदा घ्या. नक्कीच तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केले, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. भाग्यविजय या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.